नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोरफड घरामध्ये लावणं शुभ असतं की अशुभ असतं. हल्ली बऱ्याचशा घरांमध्ये कोरफड ही आवर्जून लावली जाते. अतिशय गुणकारी असलेली ही कोरफड प्रत्येक घरामध्ये लावतात. कोरफडीलाच ॲलोवेरा असं देखील म्हटलं जातं. कोरफडीचे अनेक औषधी गुणधर्म आपल्याला माहीत आहे. त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये देखील कोरफड या वनस्पतीला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. पण बऱ्याच जणांचा असा संभ्रम होतो की कोरफड घरामध्ये लावणं शुभ असतं की अशुभ असतं. कारण काटेरी वनस्पती घरामध्ये लावू नये असं आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं जातं. पण कोरफडीला तर काटे असतात. मग ही कोरफड घरामध्ये लावायची की नाही लावायची असा प्रश्न अनेक जणांना पडतो. तर त्याविषयीच मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर बघा, कोरफड ही जरी काटेरी वनस्पती असली तरी देखील ती तुम्ही घरामध्ये लावू शकता. म्हणजे ही एक अपवादात्मक अशी वनस्पती आहे. जरी ती काटेरी असली तरी देखील तिचे फायदे हे खूप जास्त आहेत आणि वास्तुशास्त्रामध्ये कोरफडीला अत्यंत महत्त्व देण्यात आलेलं आहे. कोरफड ही घराचा नजरदोष दूर करण्यासाठी, कमी करण्यासाठी घरामध्ये लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्ही घरामध्ये कोरफड ही लावू शकता. पण बघा, कोणतीही वस्तू जर आपण घरामध्ये ठेवत असू तर त्याचे सकारात्मक, नकारात्मक प्रभाव हे घरावर पडत असतात. जर एखाद्या वस्तूची दिशा आपण चुकवलेली असेल, म्हणजे चुकीच्या दिशेला जर एखादी वस्तू ठेवलेली असेल, तर भले ती वस्तू कितीही सकारात्मक परिणाम देणारी असू द्यात, तरी देखील आपल्याला त्याचे उलटे परिणाम म्हणजेच नकारात्मक परिणाम हे पाहायला मिळतात. त्यामुळे आपण योग्य दिशा निवडली पाहिजे. कोरफड घरामध्ये जर तुम्ही लावत असाल, अंगणामध्ये लावत असाल, तर घराच्या योग्य दिशेला ती लावणं खूप महत्त्वाचं आहे. जरी कोरफड सकारात्मक ऊर्जा देणारी वनस्पती असेल, नजरदोष घालवणारी वनस्पती असेल, तरी देखील जर आपण चुकीच्या दिशेला कोरफड लावत असू तर नक्कीच आपल्या घरावर त्याचे उलट परिणाम पाहायला मिळतात. तर मी योग्य दिशा पण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल. आता बघा, कोरफड घरामध्ये लावल्याने आपल्या घराचा नजरदोष दूर होतो किंवा जे वास्तुदोष झालेले असतात आपल्या वास्तूला, तर ते देखील कोरफडीमुळे हळूहळू कमी होतात. बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की खूप आम्ही कष्ट करतोय, मेहनत करतोय, उपाय देखील करतोय, पण काय वास्तुदोष आहे आमच्या घरामध्ये किंवा काय नजरदोष झालेला आहे हे आम्हाला कळत नाही आहे. बऱ्याच वेळेला नजरदोष झालेले असतात इतर व्यक्तींचे किंवा वास्तुदोष झालेले असतात आणि त्यामुळे देखील कुटुंबाची प्रगती थांबते. कुटुंबाची प्रगती थांबते म्हणजेच काय, तर घरातील जी मुलं असतात किंवा ज्या घरातील व्यक्ती असतात त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्या मागे पडू लागतात किंवा तोटा होतो. अचानकच आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये तोटा होतो, खूप मोठं आर्थिक नुकसान होतं किंवा हळूहळू नुकसान आपल्याला व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये व्हायला सुरुवात होते किंवा विरोधक तयार होतात. नोकरीच्या ठिकाणी म्हणा, व्यवसायाच्या ठिकाणी म्हणा, कोणीच व्यवस्थित बोलत नाही किंवा नकारात्मक ऊर्जा वाढायला सुरुवात होते. प्रत्येक कामाच्या ठिकाणाचा जो माणूस आहे तर तो आपल्या विरोधात जायला लागतो. इव्हन तर आपल्या घरामधले आपले नातेवाईक देखील आपल्याशी नीट बोलेन असे होतात, वागत नाहीत आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या माइंडमध्ये तयार होते, आपल्या स्वतःमध्ये तयार होते आणि बघा, अशा प्रकारे नकारात्मक ऊर्जेने भरलेल्या घरामध्ये कोणत्याच चांगल्या गोष्टी होत नाहीत. तर कोरफड लावल्यामुळे अशा प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत त्या घरापासून दूर होतात. कोरफड लावल्यामुळे आपल्याला मान, सन्मान, संपत्ती, त्याचबरोबर प्रगती या गोष्टी घरामध्ये घडून येतात. मुलांची शैक्षणिक प्रगती होते किंवा त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती होते. आपल्या स्वतःची देखील किंवा घरातील व्यक्तींची चांगली प्रगती होण्यास सुरुवात होते. त्यामुळे कोरफड घरामध्ये लावणं हे खूप शुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रामध्ये कोरफड घरात लावल्याने त्याचे सकारात्मक परिणाम भरपूर आहेत असं सांगितलेलं आहे. किंवा बघा, काही घरांमध्ये सततचं आजारपण असतं. प्रत्येक व्यक्ती
काही ना काहीतरी कारणाने आजारी पडत असते किंवा एकाचं आजारपण झालं की दुसऱ्याला येतं. म्हणजेच काय, तर त्या घरामध्ये काही ना काहीतरी नकारात्मक शक्ती ही आहे, नजर दोष आहे किंवा वास्तुदोष आहे. तर बघा, अशा पद्धतीच्या अडचणी जरी तुमच्या असतील किंवा पैशाच्या अडचणी असतील, कर्जाच्या काहीतरी अडचणी असतील, तर तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये कोरफड ही लावू शकता. आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी, चांगल्या प्रकारे आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी, आपल्या नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी कोरफड घरामध्ये लावणं शुभ समजलं जातं. कोरफड घरामध्ये लावल्याने आपल्या कामामध्ये येणारे अडथळे देखील बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास जो आहे तो वाढतो. सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढीस लागते. त्यामुळे कोरफड ही नक्कीच तुम्ही घरामध्ये लावू शकता. बऱ्याच ठिकाणी कोरफडीने नजर देखील काढली जाते. म्हणजे कोरफड घेतली जाते आणि व्यक्तीवरून ती 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवून ती कचऱ्यामध्ये फेकली जाते. तर कोरफडीचा नजर दोष दूर करण्यासाठी देखील वापर केला जातो. ही कोरफड तुम्ही कुठे लावू शकता, तर तुमचं जे मुख्य दरवाजा आहे तर त्या चौकटीच्या बाहेर तुम्ही अशी ही जी कोरफड आहे तर ती तिथे लावू शकता. चौकटीच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा हँगिंग करून तुम्ही ती कोरफड लावू शकता. आता याची योग्य दिशा कोणती ते मी तुम्हाला सांगते. कोरफड ही तुम्ही आग्नेय दिशेला लावू शकता किंवा पश्चिम दिशा ही कोरफड लावण्यासाठी उत्तम समजली जाते. जर तुम्ही या 2 दिशांना कोरफड लावली तर बघा, घरामध्ये आर्थिक भरभराट होते, त्याचबरोबर कुटुंबाची चांगली प्रगती होते, मुलांची त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रगती होते. त्याचबरोबर घरामध्ये जर खूप जास्त आरोग्याच्या तक्रारी असतील तर ही कोरफड तुम्ही पूर्व दिशेला लावल्यास आरोग्याच्या तक्रारी हळूहळू दूर व्हायला सुरुवात होतात. तर बघा, या शुभ दिशा मी सांगितलेल्या आहेत, आग्नेय, पश्चिम दिशा. आणि आरोग्याच्या जर काही तक्रारी भरपूर प्रमाणामध्ये तुमच्या घरात असतील तर पूर्व दिशेला देखील तुम्ही कोरफड लावू शकता. आता कोणती दिशा आपल्याला कोरफड लावण्यासाठी टाळायची आहे ते मी तुम्हाला सांगते. तर पश्चिम आणि उत्तर दिशेमधला जो कोपरा आहे तर या कोपऱ्यामध्ये आपल्याला कोरफड ही लावायची नाही. जर या कोपऱ्यामध्ये तुम्ही कोरफड लावत असाल तर बऱ्याच प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा घरामध्ये वाढते. तर या गोष्टी लक्षात घ्या. कोरफडीला जास्त पाणी हे घातलं नाही तरी चालतं. जेवढं पुरेसं आहे पाणी तेवढंच तुम्ही घालायचं आहे. खूप जास्त पाणी जर घातलं तर ही वनस्पती खराब होते. त्याची पानं जी आहेत तर ती पिवळी पडतात. आणि अशा पिवळ्या पडलेल्या वनस्पती देखील आपल्याला घरामध्ये ठेवायच्या नाहीत. त्या वेळच्या वेळीच आपल्याला पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या आहेत किंवा त्या टाकून द्यायच्या आहेत. नवीन तुम्ही रोप लावू शकता. तर कोरफडीच्या विषयी मी बरीचशी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. जर तुम्हाला घरामध्ये कोरफड लावायची असेल तर नक्कीच तुम्ही ती लावू शकता. पण योग्य दिशेचा विचार करा. तुमच्या घराच्या ज्या मी आता सांगितल्या योग्य दिशा, तर त्याच दिशेला आपल्याला कोरफड लावायची आहे. योग्य दिशेला कोरफड लावल्याने त्याचे नक्कीच चांगले सकारात्मक परिणाम हे पाहायला मिळतात. आणि नक्कीच तुम्ही कोरफड ही घरामध्ये, अंगणामध्ये, बाल्कनीमध्ये, ओपन स्पेसमध्ये लावू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना या व्हिडिओचा यूज होईल.